गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सगळ्या संत मंडळींनी मथुरा, प्रयाग या भागामध्ये आपली दिंडी न्यायचं ठरवलं. मथुरेचं दर्शन झालं, आजूबाजूचे सगळे प्रेक्षणीय स्थळ बघणं झालं, त्या त्या ठिकाणचे विधीपूर्वक पूजा अर्चा झाल्या आणि आता ते काशीमध्ये आले. बरं, काशीमध्ये जेव्हा आले तेव्हा काशी विश्वेश्वराला समजलं ना, तिथं रामनगर नावाची एक वेश आहे. त्या वेशीवर ज्ञानेश्वर माऊली जेच का आले तेव्हा काशी विश्वेश्वर त्यांना भेटायला आले. दोघही जण सम अधिकारी म्हणून एकमेकांना आलिंगन पण देणं झालं. आणि हे आलिंगन दिल्यानंतर सहज बोलत 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 ते काशीमध्ये त्या गंगेच्या किनाऱ्यावर गेले आणि बोलत बोलत गंगेत गेले. थोडे पाय धुण्यासाठी म्हणा किंवा काय, पण जेव्हा त्या गंगेला कळालं की ज्ञानेश्वर आलेले, तेव्हा ती गंगा माता जी आली आणि ज्ञानेश्वराच्या चरणावर नतमस्तक झाली, तेव्हा ती कितीतरी वेळपर्यंत तशीच आहे. तेव्हा नामदेवांनी सांगितलं की गंगा माता, आता आपण आम्हाला मोकळं करावं, कारण ज्ञानेश्वर चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र भरले. बरं, याच काशीमध्ये विठ्ठलपंतांचे गुरु रामानंद, आणि मग या रामानंद राहायचेच ना, तर आता रामानंदाने काय झालेलं की आज सकाळी ते स्नानाला निघाले पहाटेच्या सुमारास. बरं, त्या कालखंडामध्ये लाईट वगैरे नसल्या कारणाने काय व्हायचं की रस्त्यामध्ये कुणी जरी आलेलं असेल तर सहज त्याला पाय लागायचा वगैरे. आजही आपण कुणाला पाय लागला तर राम 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 म्हणतो, काहीतरी देवाचं नाव घेतो. याच काशीमध्ये मोमीन मुस्लिम जातीमध्ये मोमीन जातीचे कबीर राहायचे. पण कबीरांचं म्हणजे कबीरांच्या घरची परिस्थिती अत्यंत दयनीय. घर अगदी छोटं. मग घर छोटं असल्यामुळे कबीर काय करायचे, कधी कधी त्या गंगेच्या किनाऱ्यावर झोपायला जायचे. आज कबीर आलेले आहेत आणि गंगेच्या किनाऱ्यावर झोपलेले आहेत. पण पहाटेच्या सुमारास जेव्हा रामानंद स्नानाला निघाले तेव्हा ते पण आपले भर 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 पावलं टाकत चाललेले आहेत. पण अचानकपणे रामानंदांचा पाय कबीरांच्या डोक्यावर आणि आपल्याला कुणीतरी रस्त्यामध्ये कुणीतरी आलेला आहे असं समजून राम 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 ते म्हणायला लागले. कबीरांनी विचार केला की एवढे महत् भक्त आपल्याला साधं त्यांचं दर्शनही होत नाही. आपण किती भाग्यवान, कारण त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकावर. मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी राम राम नाम जपायचंच ठरवलं आणि रामानंदाच्या दर्शनाला जायला लागले. मनोमन रामानंदांना त्यांनी गुरु मानले. कित्येक कालखंडपर्यंत, कित्येक दिवसपर्यंत ते एकमेकांच्या सहवासात राहायचे. पण आता रामानंद थकलेले आणि थकले तेव्हा एक दिवस त्यांनी कबीरांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी आता फार थकलेलो आहे, माझ्याकडनं पुढचं काही कार्य होईल का नाही मला नाही सांगतायत, पण एक सांगून ठेव, आजपासून 7 वर्षानंतर ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई हे सगळे जण काशीमध्ये येणार आहेत. आणि ते तुमच्या गुरुबंधूंचे पुत्र आहेत. कारण विठ्ठलपंतांचे गुरु रामानंद आणि कबीरांनी पण मानलेले गुरु रामानंद म्हणून गुरुबंधू, ते तुमच्या गुरुबंधूंचे पुत्र आहेत. तेव्हा ते काशीमध्ये आल्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था मात्र तुम्हाला करायची. तर गुरूंनी सांगितलं. कालखंड गेला 7 वर्षपर्यंत. मध्येच रामानंद थकलेले असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं कार्य संपवलेलं, देह ठेवलेला. आणि 7 वर्षानंतर आज काय झालेलं आहे तर ज्ञानेश्वर माऊली दिंडी घेऊन काशी यात्रेमध्ये काशीला आलेले. त्यांच्या तो दिंडीचा आवाज ऐकला. बरं, ती किती सुंदर दिंडी कशी काढायची लक्षात घ्या. ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आपण जी दिंडी काढतो तेव्हा सगळेजण गर्दीत चालतो नाही. भगवंताने आपल्याकडून करून घेतली दिंडीत आपण दिंडी काढायची कशी असते तर दिंडीमध्ये या भागाने 2 लाईनी करायच्या, या भागाने 2 लाईनी करायच्या, 2-2 लाईनी
आजूबाजूला आहेत आणि मध्ये ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई भजन करत चालायचे. इतकी सूत्रबद्ध ती दिंडी चालली. आणि त्या दिंडीचा आवाज जेव्हा कबीरांनी ऐकला तेव्हा त्यांच्या गुरूंचं वाक्य लक्षात आलं आणि ते म्हणतात आमच्या गुरुबंधूंचे पुत्र येत आहेत. कबीरांना एवढा आनंद झाला ते गेले ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाले. कारण आतापर्यंत त्यांनी यांची बरीच ख्याती ऐकलेली आहे. आणि आता त्या दिंडीचा आवाज, त्याच्यामधलं भजन कीर्तन, याच्यामध्ये काशीमध्ये ते खूप फिरले ना. कबीरांनी त्यांना सांगून ठेवलेलं होतं की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तुमचं सगळं फिरणं झाल्यानंतर आमच्या घरी तुम्हाला यायचं. बरं, या दिंडीला खूप उशीर झाला आणि उशीर झालेला असल्या कारणाने ही सगळी संत मंडळी कबीरांच्या घरी आली. पण रात्र झाली, उशीर झाला. कबीरांना आठवायला लागलं की मला गुरूंनी सांगितलं होतं यांना कोरांना द्या, यांना जेवण द्या, याचं भोजन झालं पाहिजे. आणि आज दिवसभर कबीर अगदी विचारत आहे काय करते. पण परिस्थिती साधारण. पत्नीला सांगितलं संत मंडळी आलेली आहे, भोजनाची व्यवस्था करा. पत्नीने सांगितलं तुम्ही आणून द्या, मी करते. कारण दयनीय अवस्था असेल तर पतिराज जेव्हा आणतील तेव्हाच घरात होणार ना. आता कबीरांना इतकी काळजी पडली की आता या सगळ्या संत मंडळींना जेवण द्यायला माझ्या गुरूंनी सांगितलंय, मला देताच आलं पाहिजे. आणि देव तर कसा देऊ, आणि माझ्याकडे तर काहीच नाही. खूप विचार केला आणि कबीरांचा मुलगा कमाल नाव आहे त्याचा, त्याच्याशी वार्तालाप केला आणि त्याला सांगितलं की चला आता आपल्याला निघावं लागेल, अन्नपदार्थ आणायचे. दोघांनी पण ठरवलं. कबीरांनी पत्नीला सांगितलं आम्ही साहित्य आणून देतो, तुम्ही करणार आहे. आणि मुलगा आणि वडील कमाल आणि कबीर यांनी ठरवलं की बाजूलाच थोड्या अंतरावर एक वाण्याचं दुकान. रात्र झालेली आहे, सगळे झोपलेले आहेत. संतांचं भोजन होण्यासाठी चोरी तर करावीच लागणार. मग त्यांनी काय केलं की दुकानाच्या त्या मागच्या बाजूला, दुकान आहे त्याच्या एका बाजूला त्या कुदळीनं मोठं छिद्र पाडलं आणि छिद्रामधून कबीरांचा मुलगा कमाल आत गेला. सगळं साहित्य गोळा केलं, रवा, तांदूळ, डाळ, जे जे भोजनासाठी आवश्यक आहे ते एक एक साहित्य त्या छिद्रातून बाबांना बाहेर दिलं. आणि कमालाने विचार केला की आता हे एवढं मोठं भगदाड पडलेलं आहे, आपण निघून गेलो तर दुसरा कोणीतरी चोर येईल आणि यांचा गल्ला चोरून येईल. त्यापेक्षा मालकाला सावध केलं पाहिजे. मालकाला सावध केलं पाहिजे म्हटल्याबरोबर त्या कमालाने मालकाला आवाज दिला, शेठजी उठा, दुकानातून कोणीतरी काहीतरी चोरून येईल. एवढं म्हणले, शेठजी जागे झाले. शेठजी जागे झाल्याबरोबर कमाल त्या छिद्रातून बाहेर निघणार. आता त्या छिद्रातून बाहेर जात असताना कमाल असा पुढे गेला ना, पुढे गेल्यामुळं डोकं बाहेर आलं, फक्त डोकंच तेवढं बाहेर आलं आणि तोपर्यंत शेठजी बाहेर. शेठजीने बघितलं चोरी करून कोणीतरी पोलीस आले. आता शेठजीने मागून पाय धरले. वडील कबीर बाहेरून त्यांचं ते मुंडकं ओढताय. आता कितीतरी वेळ हे झाल्यानंतर कमालाने सांगितलं बाबा आता वाचणं तर शक्य नाही. बरं, चोरी उघडकीस आली तर आपण चोरी केली असं होईल, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माझं मुंडकं तेवढं छाटा आणि मग तुम्ही सामान घेऊन निघून जा. मुलाचं म्हणणं पटलं त्यांना. कबीराने त्या कमालाचं मुंडकं छाटलं, एका भागात घेतलं, दुसरीकडे सामान घेतलं, घरी गेले. बायकोला सांगितलं, कारण कमालाने सांगितलं होतं की माझा देह संत चरणासाठी, संतांच्या सेवेसाठी जाणार आहे, त्यामुळे तुम्ही वाईट पण वाटून घेऊ नका. आणि कबीर घरी आले. त्यांनी ते मुंडकं बायकोजवळ दिलं. बघितलं त्या आईच्या वेदना पाहत नव्हत्या एवढ्या होत्या, परंतु आता रडावं
तर संत मंडळींना वाटेल काहीतरी झालं, आणि संत मंडळी जर न जेवण करता आपल्या घरून गेली तर आपल्याला केवढं पाप लागेल. त्यांना तर जाऊ द्यायचं नाही, कारण गुरूंच्यात नाही. लगेच कबीराने सांगितलं त्या कोपऱ्यात ठेवून द्या. ते मूर्ख बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं, त्याच्यावर एक वस्त्र झाकून टाकलं आणि कबीराची पत्नी स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाक झाला, संत मंडळींची जेवणं झाली. नामदेव आणि ज्ञानेश्वर अगदी चांगल्या पद्धतीनं वार्तालाप करतायत, बोलतायत, काशी क्षेत्राचं महत्व एकमेकांना सांगतायत. आणि ते सांगितल्यानंतर आज सकाळचा प्रसंगही त्यांचा पुन्हा विचारात यायला लागला. कारण त्या सकाळच्या प्रसंगामध्ये काय झालेलं होतं की या काशीमध्ये यांचा वार्तालाप काय चालू आहे बघा, की काशीमध्ये यज्ञ झालेला आहे. मुद्गल शास्त्रींनी यज्ञ केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा. काशी विश्वेश्वर अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा ही चर्चा चाललेली असताना जो तो म्हणाला अहम अहम. प्रत्येकाला वाटत होतं की अग्रपूजेचा मान मला मिळाला पाहिजे. बरं, तो करता करता इतका गोंधळ झाला की अक्षरशः दंगल झाली. आणि ती दंगल झाली तेव्हा मुद्गल शास्त्री म्हणले हे काही बरोबर नाही, कारण कुणाला अग्रपूजेचा मान याला दिला तर त्यांना का दिला नाही, त्यांना दिला तर का यांना दिला नाही, अशी चर्चा. त्यापेक्षा आपल्याला एक युक्ती करता येईल. म्हणून मुद्गल शास्त्रींनी काय केलं, जवळच एक हत्तीने त्या हत्तीनीला अलीकडे बोलवलं आणि तिच्या सोंडेमध्ये एक माळ दिली आणि त्या हत्तीनीला सांगितलं की अग्रपूजेचा मानकरी जो असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाला. ती हत्ती सर्वत्र फिरायला लागली, तिला कुणीच दिसत नव्हतं. पण ज्या वेळेला ही काशीमध्ये यांची दिंडी चाललेली आहे तेव्हा त्या हत्तीने तो दिंडीचा आवाज ऐकला, भजन कीर्तनाचा आवाज ऐकला आणि ती आवाजाच्या दिशेने गेली. आणि तिथं गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर आल्याबरोबर हत्तीनीनं ती माळ ज्ञानेश्वरांच्या गळ्यात. आता अग्रपूजेचा मान ज्ञानेश्वरांना मिळणार, परंतु ज्ञानेश्वरांची खाती काही वितंडवाद करणारे जे असतात त्यांना कळतीच आहे. तिथेही त्यांना माहिती होतं की हे जे यायला लागलेत हे यांचं कार्य दाखवत आहे, तर दिंडी वगैरे करतात, पण ही संन्याशाची मुलं आहेत. आणि तिथं त्या काही पंडितांनी शास्त्रानुसार विवाद करत एक चर्चा उत्पन्न केली की संन्याशाची मुले आहेत आणि संन्याशाच्या मुलांना अग्रपूजेचा मान देता येणार नाही. आता मुद्गल शास्त्राने दिले सांगितलेलं होतं की यांना अग्रपूजेचा मान द्या, आणि गावातले विद्वत पंडित काशीमधले म्हणतात त्यांना अग्रपूजेचा मान देता येणार नाही. काय करायचं? बराच वेळ ती चर्चाच चालली. तेव्हा त्याच पंडितामधला एक जण म्हणला ठीक आहे म्हणे, काशी विश्वेश्वराला जर हे मान्य असेल तर बघा याच यज्ञामधून हवीरभाग घेण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपात विश्वेश्वर येतील आपली, तरच आम्ही मानू. आणि त्यांनी ते वाक्य बोलल्याबरोबर यज्ञकुंडातून त्या अग्नीमधून प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर आले आणि त्यांनी तो हवीरभाग घेतला. आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना तर ज्ञानेश्वरांचं महत्व कळलंच. आणि मग त्यांनी तो हवीरभाग दिल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो प्रसाद सर्वांना वाटला. आणि तीच चर्चा हे दोघ जण करतायत की आज सकाळी काय झालेलं काय नाही. त्या चर्चेमध्ये बराच वेळ गेला, स्वयंपाक झाला, जेवण झाली. बरं, संतांची चर्चा ही सकाळपर्यंत चालते, पहाट होत आलेली. पहाटेच्या सुमारास कबीरांकडचं भोजन घेतल्यानंतर अक्षरशः अगदी समाधानी होऊन हे संत आता म्हणतात की चला आपल्याला निघावं लागेल. परंतु तोपर्यंत इकडं काय झालं, इकडं तो व्यापारी जे होते दुकानदार वाणी ते जोर जोरात ओरडतात, सगळा गाव गोळा केला त्यांनी. चोरी झाली चोरी झाली. आणि चोरी झाली म्हटलं की बाकीचे सगळे सगळे येणारच. खूप गर्दी जमली. आता गर्दी जमल्यानंतर ते म्हणतात अहो काय आहे प्रकार, चोर कसा ओळखायचा, कारण नुसतं धडच आहे, चोर तर ओळखता येणार नाही. मग राज दरबारामध्ये याचा
निर्णय होईल, काहीतरी होईल. पण सर्वानुमते एक ठरलं की धड मिळालं तर हरकत नाही, सुळावर मात्र द्यायचंच. आणि पहाटेच्या सुमारास गावामध्ये बातमी पसरली, गंगेच्या किनाऱ्यावर सूळ उभारला आणि त्या सुळावर धड, नुसतं मुंडकं नसलेलं ते धड सुळावर ठेवलं. इकडं कबीरांच्या घरून अत्यंत समाधानी झाल्यानंतर ही सगळी संत मंडळी निघालेली आहे. तेव्हा कबीरांनी विचार केला की संत मंडळींना आपण आपल्या गावाच्या वेशीपर्यंत सोडवायला जाऊ. ते त्यांच्या घरातून निघालेले वेशीपर्यंत चाललेले, तर रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी बघितलं की समोर गर्दी खूप दिसते. आणि समोर गर्दी दिसते म्हटल्याबरोबर त्यांनी बघितलं अरे सूळ आहे, पण त्या सुळाकडे बघितलं. सुळाकडे बघितल्याबरोबर त्याच्यावर असणाऱ्या त्या धडाने ज्ञानेश्वरांनी पाहिलं, संत मंडळींनी पाहिलं, ते धड आपोआपच नमस्कार करतं. धड नमस्कार करतं हे बघितल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना आश्चर्य वाटलं. त्यांनी कबीरांना विचारलं की हा काय प्रकार आहे? या समोरच्या धडाला मुंडकं नाहीये आणि ते धड आम्हाला नमस्कार करतंय. काय आहे, काय प्रकार आहे? तुमच्या गावातला काही विशेष प्रकार आहे का? आता कबीरांना काय करावं कळत नव्हतं, कारण संतांना खोटंही बोलता येत नाही. संतांना जे काय आहे ते खरं सांगावं लागतं. कबीरांनी काल रात्री घडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला की आपण संत महंत आहात, आमच्या घरी आलेला होता जेवणासाठी म्हणून आम्ही चोरी करायला गेलो आणि मुंडकं मात्र मी नेलं. ते ऐकल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं कुठे आहे ते मुंडकं, ते आणा. कबीर घरी आले तर सगळी संत मंडळी निघून गेलेली होते. मातेनं त्या मुंडक्यावरचं वस्त्र काढलं. आठवणी करून 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 ती माऊली रडत होती. तुझं जाणं झालेलं आहे, संतांच्या कार्यासाठी तू गेलास पण मला सोडून गेलास. आईचं विव्हळणं आपल्याला माहिती आहे, ती आई त्याच पद्धतीने विव्हळत होती. आणि आता कबीर आले, कबीरांनी बघितलं. कबीर आल्याबरोबर ती म्हणते बघा ना, संतांसाठी गेला हो पण आपल्याला सोडून गेला, आई विव्हळतीये. कबीर म्हणतायत थांब, ते मुंडकं मला पाहिजे. अहो हे तरी राहू द्या ना, मला आठवण काढायला, मला बोलायला. अगदी ती माऊली विव्हळून विव्हळून रडतीये. त्यावेळी ते म्हणतात अगं संतांच्याच कामासाठी गेला ना तो, संतांनीच मागितलंय. आईने निमूटपणे उचललं, ते हातात दिलं. कबीरांनी ते मुंडकं घेतलं आणि आले. तोपर्यंत दिंडीतले सगळे जण त्या सुळाच्या बाजूला जमलेले येतात. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की सुळावरून त्या धडाला खाली काढा. धडाला खाली काढलं. कबीरांना सांगितलं मुंडकं द्या माझ्याकडे. ज्ञानेश्वर माऊलींनी मुंडकं हातात घेतलं आणि धडावर ठेवलं आणि मागून आपला एक हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर कमाल आहे त्या अवस्थेमधून जागा झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींचं भजन करायला लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतांच्या कोणत्याही कार्यासाठी आपण आपला देह झिजवला तर संत कृपा करतातच. फक्त आपली त्याच्यावर निस्सीम भक्ती पाहिजे. एवढंच ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या या दिंडी यात्रेमध्ये आपल्याला दाखवून दिलेले. आपल्यावरही या संतांची याच पद्धतीने कृपा हो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान